तर मित्रांनो, आज कुठेतरी शांत ठिकाणी जावं म्हणून घोराडेश्वरला आलो आहोत. पुण्यापासून अगदी 25-30 किलोमीटरवर असलेले हे घोराडेश्वर मंदिर अगदीच ट्रेकिंगसाठी उत्तम पर्याय आहे. घोराडेश्वरला तब्बल 4-5 वर्षानंतर आलोय. अत्यंत सुंदर आणि विलोभनीय दृश्य तुम्ही पाहू शकता. 15 ते 20 किलोमीटर अंतरावरती असलेलं एकदम शांत ठिकाण. सायंकाळी मावळतीच्या सूर्यकिरणांनी घोराडेश्वरचं रूप अत्यंत मनमोहक दिसत होतं. गुगल मॅपने गंडवल्यामुळं आम्हाला घोराडेश्वरला यायला खूपच जास्त उशीर झाला. त्यामुळे तुम्ही सुद्धा गुगल मॅपवर अजिबात विश्वास ठेवू नका. ते बारकं पोरग बघ आणि तू. अच्छा, सनसेट बघायला मिळतोय का नाही काय माहिती वरती जाताना. छानसा आम्ही घोराडेश्वर मंदिराकडे यायची बऱ्याच दिवसापासून इच्छा होती आणि ती आज पूर्ण होत आहे. नंदीचं दर्शन घेऊनच आपण चढायला सुरुवात करणार आहोत. हा एकदम इझी ट्रेक असला तरी मंदिरात जाण्यासाठी आपल्याला 300 ते 400 पायऱ्या चढून जाव्या लागतात. गणपती बाप्पा मोरया. वरती जाण्यासाठी 70 ते 80% आपल्याला पायऱ्यांनीच जावं लागणार आहे. नोव्हेंबर असल्यामुळं आणि थंडी असल्यामुळं आपल्याला चढायला जास्त त्रास होणार नाही असं वाटतंय, पण बघूया. महत्त्वाचं म्हणजे पहिल्या काही पायऱ्या चढताना तुम्हाला धाप ही लागणारच. सुंदरशा पायऱ्या केलेल्या आहेत. हजारो पायऱ्या आहेत, मी सांगू शकत नाही. छान, अशा मस्त पायऱ्या केलेल्या आहेत घोराडेश्वरला. हो, माझा चंद्र खूप लांब गेलाय. तुम्हाला फक्त पहिल्या काही पायऱ्या चढल्यानंतरच धाप लागेल, त्याच्यानंतर मात्र धाप लागणार नाही. 10 पायऱ्या नाही चढल्या तर मॅडमला धाप लागलीये. खऱ्या अर्थानं आता इथं सुरुवात झालेली आहे ट्रेकसाठी. पायऱ्यांची उंची तशी 10 इंचापेक्षा जास्त असल्यामुळे धाप जास्त लागते. काय होतंय? खरंच येऊ नका. अरे आताशी 5% पण नाही आपण चढलेलो. खूप जास्त पायऱ्या काय आलं. अजून आम्ही 10% सुद्धा वर चढलेलो नाहीये, तर ही अवस्था बघू शकता. तब्बल 4-5 वर्षानंतर मी घोराडेश्वरला आलोय. एका मस्त पावसाळ्यात आलो होतो या ठिकाणी. आताही फार सुंदर वातावरण झालेलं आहे. आराम मिळाला. वाव, बॅकग्राऊंड किती सुंदर आहे बघू शकता. पहिल्या टप्प्यावर पोहोचले आपण घोराडेश्वरच्या. एकीकडे मावळतीच्या रंगछटांनी आभाळ अगदी भरून गेलेलं दिसतंय आणि दुसरीकडे सूर्यास्त बघण्यासाठी आमची पावलं धाव घेत होती. मावळतीचा असा अत्यंत सुंदर असा सूर्य आपल्याला दिसतो इथून. वर गेल्यानंतर त्याच्यापेक्षा जास्त सुंदर असावा अशी इच्छा आहे. मावळतीचा सूर्य, सुंदर लेण्या आणि शिवमंदिर बघण्यासाठी आम्ही झपाझप पावलं टाकत पुढे चाललो होतो. रुपाली, गोष्टी जेवढ्या सुंदर दिसतात तेवढ्या अवघड असतात, बरोबर आहे का? बरोबर आहे, आता समजलं तुला? छान. आता आम्ही ऍक्च्युली 5-5:30 वाजता आम्ही वर चाललेलो आहे. असं वाटलं होतं की सूर्याचं दर्शन व्हावं, सूर्यास्त दिसावा, पण आम्हाला अजून सूर्यास्त दिसत नाही. ऑलरेडी सूर्य गेलेला आहे असं दिसतंय. सरळ जायचंय डाव्या बाजूने. आम्ही आता लेण्यांपर्यंत पोहोचत आहोत.
घोरडेश्वर पासून आय थिंक खूप उंचावर आलोय आम्ही. ह्या तुम्ही गाड्या बघू शकता, त्या छोट्या छोट्या गाड्या दिसत आहेत तुम्हाला त्या पुणे मुंबई हायवेच्या. आणि इथं खूप सुंदर अशा लेणी आहेत, वरती पण बघू शकता तुम्ही. आम्ही थोडक्यात आता लेण्यांपाशी पोहोचतच आहोत. जवळपास 90% अंतर आम्ही कमी केलेलं आहे. इथं एक छोटंसं घर आहे, आय थिंक इथं पुजारी निवास असावं. इथं पाण्याची सोय केलेली आहे सर्वांसाठी. आणि तुम्ही इथं बघू शकता की ही जी जागा आहे ती भारत सरकारच्या पुरातत्व सर्वेक्षण विभागाच्या अंडर येते. त्यामुळे इथं तुम्ही फक्त सकाळी 6:30 ते संध्याकाळी 5:30 वाजता येऊ शकता. पण आत्ता वाजून गेलेले आहेत 5:30 पेक्षा जास्त. आणि नेहमीप्रमाणे हिचे मित्र भेटलेले आहेत तिला. गोड मित्र भेटलेले आहेत. पावसाळ्यात इथं प्रचंड पाणी असतं या ठिकाणी. ऍक्च्युली 2 ठिकाणी आल्यानंतर 2 रोड फुटतात, डाव्या बाजूला एक उजव्या बाजूला. चला. डाव्या बाजूला गेल्याच्या नंतर आपल्याला संत तुकाराम महाराजांची मूर्ती सोबत विठ्ठल रुक्मिणीची मूर्तीही दिसते. मी चाललो आहोत लेणीच्या बाजूला, जे माहित नाही एक्झॅक्ट, पण चाललोय. आमचा जो गाईड आहे त्याच्या गायडन्सनुसार आम्ही सध्या चाललेलो आहोत पुढं. इतका सुंदर व्ह्यू वाटतं इकडून, असं एकदम शहराच्या उंच भागावरती येऊन असं विलोभनीय दृश्य पाहायला मिळते. वाव, चढायचा खूप कंटाळा आलेला, पण वर्थ इट. इथल्या लोकांच्या माहितीप्रमाणे संत तुकाराम महाराज इथं ध्यानासाठी यायचे. इथल्या गुहांचा उपयोग हा ध्यानधारणेसाठी केला जात होता, अशीही माहिती उपलब्ध आहे. इथल्या आध्यात्मिक संस्कृतीचा वारसा वारकरी संप्रदायातल्या ह्या लोकांकडे बघून जाणवतो. माणसाने भक्ती करायची म्हणलं की कुठेही त्याला देव सापडतो. एका बाजूला सुंदर असं कातळ शिल्प आणि दुसऱ्या बाजूला सुंदरसा रोड. काय सुंदर दिसतंय ना हे. विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन घेऊन आम्ही शिवमंदिराकडे निघालो. भारतीय पुरातत्व विभागाकडे असल्यामुळे इथे पाण्याची आणि लाईटची सोयही झालेली दिसते. पावसाळ्यात या डोंगरावरून एवढं सुंदरसं पाणी येतं की वा. डोंगरावरून येणारं पाणी आणि दुसऱ्या बाजूला अशी मस्त दरी आणि हा सुंदरसा व्ह्यू बघू शकता तुम्ही. अत्यंत सुंदर दिसतोय. मला आठवतंय या ठिकाणी आम्ही असं वरती जाण्याचा प्रयत्न केला होता पावसाळ्यात, जो की खूप महागात पडला जाऊ शकत होता. तिथं तुम्ही एका बाजूला लेणी आहेत आणि या डोंगरावरती संत तुकाराम महाराजांचं असं वास्तव्य राहिलेलं आहे. त्यामुळे ह्या प्राचीन डोंगराला अतिशय महत्त्व प्राप्त झालं आहे. एका बाजूला गहुंजे स्टेडियम आणि दुसऱ्या बाजूला घोराडेश्वराचं मंदिर. नेहमीप्रमाणे इथं पाण्याच्या टाक्या सापडत आहेत आणि प्रचंड असं पाणी पण आहे, शुद्ध दिसतंय. आता इथं गर्दी पूर्ण कमी झालेली आहे आणि इथं प्राचीन लेणी तुम्ही बघू शकता. हे पूर्णच्या पूर्ण भारत सरकारच्या अंडर आहे, पुरातत्व सर्वेक्षणाच्या अंडर. त्यामुळे इथं कोणीही काही करू शकत नाही. आणि आतमधलं हे सुंदरसं शिवालय तुम्ही बघू शकता. सायंकाळच्या आरतीची लगबग इथे सुरू आहे. तुम्ही सायंकाळी इथे आरतीसाठीही येऊ शकता. मंदिराच्या गाभाऱ्यातून बाहेर पसरलेली सूर्यकिरणांची ही अफाट उधळण फारच अद्भुत दिसत होती. घोराडेश्वर मंदिरा शेजारी सनसेटला बसलेले असे लोक तुम्हाला काही दिसतील इथं.
अत्यंत सुंदर असा सनसेट दिसतो इथून. आणि हे पाहू शकता तुम्ही, नयनरम्य असं दृश्य. सनसेट ॲक्च्युली मिस केला आहे आम्ही, पण हे काय दृश्य दिसतंय सुंदर. वा, येस येस, डोळ्यांपेक्षा कॅमेरा जास्त सुंदर दिसत आहे. ॲक्च्युली 6:30 वाजून गेलेले आहेत, पण आता आरतीची वेळ झालेली आहे, त्यासाठी आम्ही थांबलेलो आहे. 6:30 वाजलेत, पण थंडी असल्यामुळं लवकर अंधार पडलाय. आणि हे खालचं वातावरण, शहर आता थोडंसं लाईट लागू लागल्यात खालच्या. हे खालचं जे गाव दिसतंय ते तळेगाव दाभाडे, आणि इकडं जे आहे ते गहुंजे, आणि त्याच्या इथं बसलेलं हे घोरडेश्वर शिव मंदिर. आमचं नशीब आता आरतीसाठी आम्ही थांबतोय. बाबा आलेले त्यासाठी वाट बघत होतो. आत्ताच आम्ही आरती होऊन बाहेर पडलेलो आहोत, आणि आरती झाल्याच्या नंतर एवढं शांत वाटतंय आणि एवढं हलकं हलकं वाटतंय. खरंच खूप जास्त छान वाटतंय. जबरदस्त अनुभव होता, एकदम सुंदर वाटतंय. आम्ही निघालोच होतो तेवढा त्याचं ते बोलतो की आरती होणार आहे, खूप छान अनुभव होता. आमच्यासोबत एक 5-50 लोक तरी असतील जे आरतीला थांबले होते. कदाचित त्यांना माहीत होतं किंवा माहीतही नसेल की आरती आहे, त्याच्यामुळं रात्री खाली जाताना अजून काही भीती नाही वाटत आहे. तर मित्रांनो, खाली येताना रात्र असल्यामुळं खाली सावकाश बघून या, नाहीतर दुसऱ्याच्या बॅटरीमध्ये या, कारण आपली बॅटरी थोडीशी कमी झालेली आहे. किंवा टॉर्च घेऊन या. तर मित्रांनो, आता परत एकदा त्याच टप्प्यावर येऊन आपण थांबलेलो आहे. तर त्या पहिल्याच टप्प्यावर येऊन थांबलो आहे. रात्र झाले, अंधार पडल्यावर इतकी शांत वाटते. छान असं डिवाईन एक्सपिरियन्स होता आहे. घोराडेश्वरला सनसेट पण बघितला आणि एक छान डिवाईन एक्सपिरियन्स पण फील झाला. तसंच येस, ग्रेटफुल फॉर एव्हरीथिंग. आणि माझ्या शब्दात सांगायचं म्हणलं तर याच ठिकाणी 4-5 वर्षांपूर्वी आलो होतं, आणि त्याच ठिकाणी आज 2025ला येतोय. तर मला असं वाटतं की जसं काळाने माणसाची जी नाळ पकडून ठेवलेली आहे, त्या नाळेने माणसाला फार जास्त फरफटत नाही चाललेला आहे. एवढंच सांगू इच्छितो. ओके, मला जर यायचं असेल घोराडेश्वरला तर नक्की सनसेट बघायला या. खूप सुंदर एक्सपिरियन्स आहे. खूप सुंदर एक्सपिरियन्स आहे. आणि आम्ही पण रील बघून आलो होतो, तुम्ही पण हा व्हिडिओ, आमचा व्लॉग बघून या. फार जास्त सुंदर वाटतंय. आणि गुगल मॅपवर विश्वास ठेवू नका. गुगल मॅपवर विश्वास ठेवून आम्ही अर्धा तास तरी लेट झालो खरंच. गुगल मॅपने आम्ही टाकलं होतं घोराडेश्वरचा रस्ता, आणि त्याने आम्हाला शिर्डी तिकडे घेऊन गेला रोड. त्यामुळे आम्हाला परत फिरून यावं लागलं. आणि जर घोराडेश्वरला येणार असेल थोडीशी ट्रेकिंग आहे, तुम्हाला चढायला लागेल, आणि तिथून चढल्यानंतर तुम्हाला सनसेट बघता येईल. नाहीतर मग आमच्यासारखी थोडीशी गडबड होईल. त्यामुळे लवकर निघा, लवकर ट्रेक करा, लवकर पोहोचा, सनसेट बघा, आणि लवकर घरी जा. लाईक, कमेंट, शेअर करा. ॲक्च्युली गुगल मॅपचा आणि हिचा 36चा आकडा आहे. तिला ते कधीच तिच्या डेस्टिनेशनपर्यंत आजपर्यंत पोहोचवलेलं नाहीये. सो तुम्ही घोराडेश्वरला कसं यायचं यासाठी मला फोन करा, मी तुम्हाला नक्की सांगेल. फॉर कॉन्टॅक्ट डिटेल्स 9890000000.